पारनेरच्या राजकारणातील समाजकारणातील अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे सुजित झावरे पाटील. दिनांक 23 मार्च रोजी त्यांचा वाढदिवस. 3 पिढ्यांपासून झावरे पाटील कुटुंबीय अनेक माध्यमातून लोकसेवेमध्ये कार्यरत आहेत. 1972 पासून आस्थागायत म्हणजे 2024 पर्यंत या कुटुंबातील एक व्यक्ती जिल्हा परिषदेमध्ये प्रतिनिधित्व करत आहे. अखंडपणे जनसेवेत असलेलं कुटुंब म्हणून या पाटील घराण्याचं नाव आहे. स्वर्गवासी आमदार वसंतराव दादांच्या बद्दल शब्द अपुरे पडतील एवढं काम त्यांचं आहे. राजकारणातील संत म्हणून त्यांची ओळख विरोधकही मान्य करतात. त्यांच्यानंतर त्यांचा वारसा समर्थपणे पुढे नेणाऱ्या पाटलांच्या विषयी 2 शब्द. कोण आहे सुजित झावरे पाटील? जाणून घेऊया. लहानपणापासून समाजसेवेचा वारसा कुटुंबात असल्यानं शाळेत आणि कॉलेजामध्येही विद्यार्थ्यांचं प्रतिनिधित्व त्यांनी केलं. पुढे NSUI या युवक संघटनेमध्ये 20व्या वर्षी राज्य पातळीवर काम केलं. वयाच्या 23व्या वर्षी पंचायत समितीची पहिली निवडणूक कान्हूर गणातनं ते जिंकले. त्याच काळात राज्यात भीषण दुष्काळ पडलेला होता. त्यावेळी राज्यातील पहिली जनावरांची छावणी मांड ओहोळ येथे त्यांनी सुरू केली आणि नंतर एकट्या पारनेर तालुक्यामध्ये 36 छावण्या त्यांनी सुरू केल्या. पंचायत समितीतून गावोगावी पाण्याच्या टाक्या वितरित केल्या. नंतर त्यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक टाकळी ढोकेश्वर गटातनं लढवली आणि वयाच्या अवघ्या 28व्या वर्षी राज्यातील सर्वात तरुण उपाध्यक्ष म्हणून जिल्हा परिषदेमध्ये काम केलं. मंत्रिमंडळात त्यांचा असणारा सर्वच मंत्र्यांचा संपर्क त्यांनी तालुक्याच्या विकासासाठी वापरला. काळकूप आणि पाडळीमधील राज्यातील पहिला मिनी नदी जोड प्रकल्प यशस्वी करून नैसर्गिक उतारानं 3 पाझर तलाव एकाच पावसामध्ये तुडुंब भरून दाखवले. आपल्या कल्पक विचारातून 1000 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणून हा एक अनोखा जलक्रांती प्रकल्प साकारला. हा नदीजोड प्रकल्प आयुष्यातील माइलस्टोन ठरला. त्याबद्दल राज्यपाल यांनी त्यांचा यथोचित सत्कार केला. सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषद सदस्य म्हणून बहुमान जिल्हा परिषदेनंही त्यांचा केला. तसंच दुसरा मिनी नदी जोड त्यांनी वासुंदे गावात राबवून यशस्वी केला. दुष्काळाच्या काळात पहिले रोजगार हमीचे काम सुरू करण्याचंही काम त्यांनी केलं. भारत निर्माण योजना अंतर्गत त्या काळी 60 कोटीपेक्षा जास्त पाणी योजना राबवल्या. 136हून अधिक साठवण बंधारे त्यांनी तालुक्यात आणले आणि पाण्याच्या बाबतीत मोलाचं काम केलं. 100 पेक्षा जास्त शाळा खोल्या तालुक्यात बांधल्या. 75 अंगणवाडी इमारती आणल्या. 12 आरोग्य उपकेंद्रे, आदिवासी भागात 2 मोठे प्राथमिक आरोग्य उभारून आदिवासी लोकांसाठी आरोग्याची सोय उपलब्ध करून दिली. आदिवासी बांधवांसाठी एकाच कॅम्पमध्ये 5000 दाखले वाटण्याचा विक्रमही त्यांनी केला. आदिवासी बांधवांसाठी महत्त्वाचे असणाऱ्या सुविधा, वीज, पाणी, रस्ते या अत्यावश्यक विकास कामं ठक्कर बाप्पा योजनेअंतर्गत पूर्ण केले. 400हून अधिक हायमास्ट दिवे, तीर्थक्षेत्र योजनेत क वर्गात दर्जा असताना श्री क्षेत्र पळशी, कासारे, वडगाव दर्या, कामटवाडी, चिंचोली, जातेगाव, देवी भोईरे, दैठणे गुंजाळ यासारख्या भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या तीर्थक्षेत्रांना 10 कोटीहून अधिक निधी मिळवून सदर तीर्थक्षेत्रात येणाऱ्या भाविकांसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. जिल्हा परिषद शाळा ही दुमजली बांधण्याची तरतूद नव्हती, मात्र टाकळी ढोकेश्वर या ठिकाणी पहिली दुमजली इमारत त्यांनी उभी केली. 20 पेक्षा जास्त ग्राम सचिवालय, दलित वस्ती योजना ह्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं. कामगार कल्याण योजना राबवून 6000 पेक्षा जास्त लोकांना लाभ मिळवून दिला. मुळा धरणाच्या काठाच्या गावांना
वनकुटा, ढवळपुरी यांना जिल्हा परिषद मार्फत होडी उपलब्ध करून दिली. जिल्ह्यातून येणाऱ्या लोकांना नगर जिल्हा परिषदेच्या आवारात जेनेरिक मेडिकल उपलब्ध करून देण्यात आलं. NRHM योजनेअंतर्गत लहान मुलांपासून वृद्धापर्यंत किडनी, हृदयविकार, ब्रेन ट्यूमर यासारखी अनेक शस्त्रक्रिया मोफत करून दिल्या. तसंच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्वसामान्य रुग्णांना परवडतील अशी कमी दरात असलेली जेनेरिकची औषधं, जेनेरिक मेडिकल जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुरू करण्यात सुजित झावरे पाटील यांची भूमिका मोलाची आणि महत्त्वाची ठरली आहे. त्यामुळं ग्रामीण भागातून येणाऱ्या अनेक रुग्णांना त्याचा अतोनात फायदा झाला. कोणतीही प्रसिद्धी न करता कोरोना सेंटर सुरू करून गोरगरीब जनतेला आरोग्य सेवा उपलब्ध करून अनेकांना जीवनदान मिळवून देण्यात आलं. या कोरोना काळात जनावरांची देखील उपासमार होत होती. त्यावेळी त्यांना अन्नदान देण्याचं पुण्याचं कामही केलं. अनेक गरजूंना देवकृपा फाउंडेशनच्या मार्फत त्यांनी आर्थिक मदत दिली. कधीही कुठल्याही प्रकारच्या प्रसिद्धीचा हव्यास न बाळगता अविरतपणे गोरगरीब कष्टकरी लोकांसाठी त्यांनी धन्यता मानली. धार्मिक क्षेत्राची प्रचंड आवड असणारे सुजित झावरे पाटील यांचा श्रीमद भगवद्गीतेचा प्रचंड गाढा अभ्यास आहे. त्यांनी गुरु मानलेल्या हरिभक्त पारायण कृष्ण कृपांकित विकासानंद मिसाळ महाराजांवरही त्यांची अतोनात श्रद्धा आहे. समाजकारण, राजकारण, अध्यात्म या सर्व क्षेत्राबरोबरच विशेष खूबी म्हणजे ते उत्कृष्ट गायक सुद्धा आहेत. 800हून अधिक गाणी त्यांची मराठी, हिंदी, भजनं हे मुखोद्गत आहेत. अनेक कार्यक्रमात त्यांनी आपली ही कला सादर केली आहे. लक्ष्मी, सरस्वती, जगदंबेचं त्यांना वरदान आहे. अशा या कर्तृत्ववान व्यक्तीस वाढदिवसाच्या लक्ष मनपूर्वक शुभेच्छा.